नांदुरा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक घेण्यात आली। पंचायत समिती सभागृहात 31 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत सेनेच्या वतीने सुनीता संतोष डिवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांच्या अर्जावर भाजपचे माजी उपसभापती प्रभाकर वानखेडे सूचक होते, तर उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या वतीने गजानन गव्हाळे यांनी उमेदवारी दाखल केली होती। त्यांना भाजपच्या माजी सभापती अर्चना पाटील या सूचक होत्या। निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत इतर कोणताही अर्ज आला नाही, त्यामुळे सदर निवडणुकीत सभापतीपदी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष डिवरे यांच्या पत्नी सुनीता डिवरे यांची, तर उपसभापती म्हणून सेनेचे गजानन गव्हाळे यांची अविरोध निवड झाली। नांदुरा पंचायत समितीमध्ये 15 वर्षांपासून सतत निवडून येणारे संतोष डिवरे यांच्या पत्नीच्या रूपाने शिवसेनेच्या प्रथम सभापती पदाचा मान मिळाला। यामध्ये भाजपच्या अर्चना शिवाजीराव पाटील, प्रभाकर वानखडे, योगिता गावंडे यांचं त्यांना सहकार्य मिळालं। याबद्दल सभापती उपसभापती यांनी त्यांचे आभार मानले। नांदुरा पंचायत समितीची सभापती उपसभापतीची निवडणूक पार पडली। त्यामध्ये टेनशुकची संचेती आमदार साहेब आणि आमचे खासदार प्रतापराव जाधव तसेच शिवाजीराव पाटील, विशेष संदीप भाऊ गावंडे यांच्या सहकार्याने आणि भाजपच्या सहकार्याने सेनेचा सभापती आणि सेनेचाच उपसभापती नांदुरा पंचायत समितीमध्ये विराजमान। मी भाजप जैनभाऊ संचेती आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मंडळी यांचे आभार मानतो। आज नांदुरा पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक संपन्न झाली। यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विशेष सहकार्याने आपल्या सुनीताताई संतोष भाऊ डिवरे आणि सभापतीपदी निवडून आल्या आणि श्री गजानन भाऊ गव्हाळे हे उपसभापती म्हणून निवडून आले। यामध्ये भाजप सेना युतीचा हा प्रचंड विजय आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। या निवडणुकीच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुराचे सभापती बलदेव चोपडे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वडोदे, माजी सभापती अनिल इंगळे, गजानन चरखे, राम पांडव एकनाथ पाटील, शिवाजीराव पाटील, साहेबराव फासे, सुनील जुनारे यांच्यासह मोठ्या संख्येने कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नांदुरा पंचायत समितीवर भाजपाच्या सहकार्याने सेनेचा भगवा फडकला आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।